महाराष्ट्रातील बहुप्रतीक्षित बहुचर्चित अशा नगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल अखेर लागले आहेत. येणाऱ्या महापालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मवियाच्या उरात धडकीच भरेल असेच हे निकाल आहेत. पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी हाच या निवडणुकांमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तब्बल 120 पेक्षा जास्त नगराध्यक्ष आणि 3000पेक्षा जास्त नगरसेवक इतकं भव्य यश या निवडणुकीत या पक्षाला मिळालं आहे. दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष शिवसेना आणि तिसऱ्या क्रमांकावर अजित पवारांची राष्ट्रवादी आली आहे. या निवडणुकीत सर्वात जास्त फटका बसलाय तो उबाठा आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला. या दोन्ही पक्षांना 2 आकडी नगराध्यक्ष सुद्धा निवडून आणता आलेले नाहीत. अपक्ष नगराध्यक्षही 25 पेक्षा जास्त निवडून आले आहेत. या निकालांमध्ये एक वैशिष्ट्य आहे की काँग्रेसला आश्चर्यकारकरित्या 30 पेक्षा जास्त ठिकाणी नगराध्यक्षपद मिळालंय. विदर्भातील ताकद आजही काँग्रेसला राखता आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवरती या निकालांचा अर्थ काढायचा तर महाविकास आघाडीने वास्तवाशी जोडणाऱ्या मुद्द्यांना हात घालून जमिनीवरची ताकद वाढवण्याची गरज आहे हेच हे निकाल सांगतायत. आता तरी ते झोपेतून उठून कामाला लागतील अशी अपेक्षा. काही झालं तरी आता येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुका रंगतदार होणार हेच या निकालातून स्पष्ट होत आहे.